2 पाण्याने धुतले आहे, 3 पाण्याने चांगली भाजी धुवून घ्यायची. तिला बारीक बारीक चिरायची भाजीला. आता पहिला पालक धुवायची आणि कोथिंबीर आणि दोन्ही एकत्र चिरायचं. कांदा पण बारीक चिरून घ्यायचा. डायमंड शेपमध्ये पटकन शिजतो. त्यानंतर मी माझ्याकडे छोटे एक टमॅटो होता, 2 टमॅटो छोटे साईजचे. अगर एक मोठा घेतला तरी चालेल. आता हा धुवून घेऊया आपण. तर यातली थोडी मी पालक काढून ठेवते. मी माझ्या लहान मुलाला पण पालक खिचडी बनवून देणार आहे. डाळ एवढी घेतलेली आहे, टमॅटो, कांदा, हिरवी मिरची, थोडंसं कैरी आणि याच्यामध्ये कोथिंबीर आणि पालक कापलेली आहे. लसूण सोलून घ्यायचं, 3-4 पाकळ्या. तर मिरची आणि लसूण आहे ना कुटायचं खलबत्त्यात आणि त्याची फोडणी द्यायची. मग खूप असा छान स्वाद येतो मिरची आणि लसणाचा. धुतलेली डाळ मिक्स डाळ आहे. याच्यामध्ये चणा डाळ आहे, थोडी मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ आणि ठेचून घेतलेला लसूण, मिरची, कढीपत्ता, टमॅटो, कांदा, 2 फोडी कैरीच्या. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं टाकू शकता. बारीक चिरलेली पालक आणि कोथिंबीर आणि मसाल्यामध्ये आहे जिरा, धनापूड आणि हळद, लाल मिरची पावडर, हिंग, पाणी आणि मीठ. 1 चमचा भरून तेल टाकून तेल तापलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये मिरची आणि लसूणची कूट टाकूया आणि कोथिंबीर, कढीपत्ता सुद्धा टाकूया. थोडंसं लालसर आपण कांदा आणि टमॅटो टाकू. एकत्र आपण ते लालसर करू. लालसर कांदा गुलाबी होईपर्यंत भाजायचा. झालं बरोबर कलर घ्यायचं आहे. हे सगळे मसाले टाकतात फोडणी. पालक आणि 2 कैरीचे कोथिंबीर टाकून घालून घेऊ. करून थोडं पाणी सुटेल पालकला, पण त्याच्यावरनं मीठ टाकू 1 चमचा. आणि पालकला पटकन पाणी सुटेल. चवीनुसार तुम्हाला पाहिजे थोडं कमीच मीठ टाकते. पालकला पाणी सुटलेलं आहे, त्याच्यात आपण डाळ टाकू आणि हलवून घेऊ. पण 1 ग्लास पाणी टाकलं आहे, तर माझ्या मते अजून 1 ग्लास टाकूया. शिजायला जरा जास्त पाणी लागते, जास्त पण नको म्हणजे जास्त वेळ होईल. त्यामुळे 2 ग्लास पाणी ठीक आहे. कुकरला झाकण लावून आणि मला शिट्ट्या लागतात कारण त्यात चण्याची डाळ, जसं तुम्हाला जेवढी शिजवायची तसं. डाळ अशी झाली आहे, तिला आपण आता घोटून घेऊया.